आयोजन दरवर्षी आम्ही संस्कार ही संस्था आहे आमची, त्याच्यानंतर कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने करत असतो। हा महोत्सव म्हटला तरी पण ही एक चळवळ आहे। कोकणमधल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरता, त्यांच्या मालाला चांगला भाव मिळण्याकरता आणि त्याच्यामुळे 19व्या वर्षामध्ये आता आम्ही पदार्पण करतोय। कारण की ठाण्यातल्या नागरिकांनी फार मोठा प्रतिसाद दरवर्षी दिला असल्यामुळे या ठिकाणी 1 मे पासून हा आंबा महोत्सव सुरू होणार आहे आणि 10 मे पर्यंत, दरवर्षी 1 मेला सुरू होतो आणि 10 मे पर्यंत चालेल। साधारणपणे 40 आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे स्टॉल असतील। त्याच्यामध्ये आणखीन कोकणची निरनिराळी जी उत्पादनं आहेत त्याचे देखील स्टॉल असतील आणि बचत गटाचे देखील आमच्या महिला भगिनींसाठी आम्ही 5 स्टॉल राखीव ठेवलेले असतात, त्याचे स्टॉल देखील त्या ठिकाणी आम्ही ठेवलेले आहेत। यावर्षी नेहमीच आंबा उत्पादक शेतकरी हा गेली 10 वर्ष त्रासलेला। दरवर्षी काही ना काही कारणामुळे, हवामानातल्या बदलामुळे, मोहर गळून पडल्यामुळे, मध्येच पाऊस पडल्यामुळे, अति थंडीमुळे आंबा उत्पादक शेतकरी जो आहे तो अतिशय ज्याला म्हणता येईल की तकलीफमध्ये, त्रासामध्ये असतो, पण तो त्याची धीर आणि धैर्य सोडत नाही आणि त्याच्यामुळे तो आवर्जून जो आंबा हातात येईल तो घेऊन या ठिकाणी विक्री करता येतो। आणि ठाणेकरांना आणि आसपासच्या सर्व नागरिकांना मी आवाहन करीन की आमच्या या बळीराजाला, आंबा उत्पादक शेतकऱ्याला बळ द्या, त्याला प्रतिसाद द्या। वाजवी भावामध्ये दर्जेदार, कुठल्याही पद्धतीची प्रक्रिया न केलेला अशा प्रकारचा कोकणातल्या विविध भागातला आंबा जो आहे तो या ठिकाणी उपलब्ध असेल।